हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। म्हणून गुरु हे वंदनीय असतात. आणि द्रोणाचार्याने ती खूप मोठी चूक केली की गुरूंचे दोष बघत होता. दुर्योधन ही भावना कशी आहे? दुर्योधन ही भावना अशी आहे की त्याला येन केन प्रकारेनं कुणाच्याही शवावर उभं राहून त्याला पद पोझिशन ही प्राप्त करायची आहे. मग त्यासाठी त्याला आपल्या स्वतःच्या भावंडांचं किंवा आपल्या गुरुचं सुद्धा बलिदान करावं लागलं तरी तो त्यासाठी तयार आहे. एखादा शिष्य असतो तो आपल्या गुरुच्या रक्षणासाठी स्वतःचं प्राण पणाला लावतो. पण दुर्योधनसारखे नीच प्रवृत्तीचे लोक आज समाजामध्ये असे आहेत की जे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याच नातेवाईकांना, आपल्याच आईवडिलांना, वडिलांना, भावांना ठार मारून तो आपल्या पोझिशन किंवा आपलं पद प्राप्त करतो आहे. काही उदाहरण देऊ शकता? इतिहासात असे काही काही घमंडी लोक होऊन गेले की ज्याने अशा पद्धतीने कृत्य केले. सांगू शकता कोण? औरंगजेबाने आपल्या भावंडांना ठार केलं, बापाला जेलमध्ये टाकलं आणि स्वतः दिल्लीचा बादशाह बनला. आणि त्यांच्या परंपरेमध्ये असेच लोक येतात की जे एक दुसऱ्याला ठार करून राजे बनतात. त्यामधला अजून एक होता, त्याचं नाव काय होतं? सुलतान. तो पण असाच, त्यांनी पण दिल्लीच्या बादशाहाचं वध केलं आणि स्वतः राजा झाला होता. आणि त्याच्यामुळे खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी आणि त्याचा सासरा, काय नाव होता सासऱ्याचा? त्याच्या सासऱ्याने पण असंच नाही, त्याच्या सासऱ्याने पण त्याच्या वफादारला किंवा ज्याच्याकडे तो काम करत होता, ज्याच्या अंडर तो राहत होता, त्याला ठार करून तो त्याच्या पोझिशनवर बसला. आणि त्याच्यामुळे खिलजी हा त्याचा जावई बनला आणि खिलजीने त्याला ठार केलं आणि तो त्याचा राजा बनला. तर ही त्यांची अशीच नस्ल आलेली आहे, त्यांची अशीच त्यांची परंपरा आलेली आहे. ह्या गद्दार प्रवृत्तीची सुरुवात फार पूर्वीपासून आहे. भलेही ते मोठ्या मोठ्या राजवाड्याच्या राजांच्या परंपरेमध्ये, वंशामध्ये का असेना, पण ही प्रवृत्ती फार जुन्यापासून आहे. आणि दुर्योधन अशा प्रवृत्तीचा व्यक्ती होता. आणि म्हणून पुढे जाऊन तो एक श्लोक म्हणतोय, एका ठिकाणी असं वर्णन तो करतो याच शृंखलेमध्ये की मद अर्थे त्यक्त जीविता. हे इथे जे सैनिक आलेले आहेत ते कशासाठी आलेले आहेत? दुर्योधन म्हणतो मद अर्थे त्यक्त जीविता, माझ्यासाठी प्राण द्यायला आलेले तिथे. आणि आचार्यगण सांगतात की
त्याच्या जिभेवर कदाचित सरस्वतीच बसलेली आहे आणि ती खरं वधवून घेते की तुझ्यासाठी प्राण द्यायला म्हणजे खरोखर तुझ्यासाठी मरायलाच आलेलं आहे, ते सगळे मरणारच आहेत त्याचे त्याचं बोलणं पण सत्यच झालेलं आहे. पण त्याला सांगायचं काय आहे प्राऊडपणे की माझ्यासाठी मरायला तयार आहे ते लोक. म्हणजे हा असा स्वामी आहे, असा मालक आहे की स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्या अंडर असलेल्या लोकांना तो मारायला पण तयार आहे किंवा ते मरो पण मी राजा बनव, अशा भावनेचा व्यक्ती आहे. असे लीडर कधीच होऊ शकत नाही आणि झालेही तरी ते धर्माचं कार्य कधीच करू शकत नाही. आणि तो त्याची ती भावना लपवू नाही शकला आणि अशा पद्धतीने द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्याचा दोष बघू लागला. कुठल्या भावनेने, कुठल्या शब्दाने तो दोष काढतोय द्रोणाचार्यांचा? तव शिष्येन धीमता, तुमचाच शिष्य आहे. कसा आहे तो? धीमता, फार बुद्धिमान आहे. तुम्ही त्यांना शिकवलं आहे, तुम्ही मूर्खा, तुम्हाला माहिती तुम्हाला मारणार येतो तरी तुम्ही त्याला शिकवलं, तुम्ही मूर्खा, तो धीमता, बुद्धिमान आहे. आणि अजून म्हणताना काय म्हटला तो? द्रुपद पुत्रेण. हां हां गड विडाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येन धीमता. तव शिष्य द्रुपद पुत्रेण, द्रुपद पुत्र आहे तो. का बरं द्रुपद पुत्र म्हणतो? डायरेक्ट म्हणा दृष्टद्युम्न आहे, पण नाही, त्याला द्रुपदचं त्याचं जुनं जे भांडण आहे ते त्याला उकळून काढायचं होतं, तुमची कत्ती. आणि द्रोणाचार्याला अशा त्वेषाने एकदम असं लढण्यासाठी असं त्याला उत्तेजित करायचं आहे. 2 प्रकार असतात. एक असं नाही वायरचा काही प्रॉब्लेम नाही, ते सेटिंगमध्ये प्रॉब्लेम होत आहे नव्हते. तर प्रॉब्लेम हा नाही आहे की 2 प्रकारे असतात, एक प्रेरित करणं आणि एक उत्तेजित करणं. या दोघांमध्ये भेद आहे. फोर्स, प्रेरणा आहे, एखाद्या व्यक्तीला इन्स्पायर करून आपण कार्य करून घेऊ शकतो, एखाद्याला प्रवृत्त करून ते कार्य करून घेऊ शकतो. पण दुसरं काय असतं? त्याला उत्तेजित करून. मग उत्तेजित करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. उत्तेजित करण्याचे विविध प्रकार असू शकतात. कशा पद्धतीने उत्तेजित करू शकतो? त्याला रागाने पण उत्तेजित करू शकतो, रिव्हेंज घेण्यासाठी उत्तेजित करू शकतो, बदला घेण्यासाठी, किंवा त्याला लालच दाखवून त्याला उत्तेजित करू शकतो, प्रलोभित करू शकतो. पण दुर्योधनाने उत्तेजन देण्याचं कार्य, उत्तेजित होणं हे रजोगुणाने संभाव्य होतं. इथं रजोगुणाचा प्रभाव आहे. प्रेरित होण्यासाठी जरुरी नाही की रजोगुणच असेल, प्रेरणा सत्वगुणातून सुद्धा येते. तर अशा पद्धतीने तो त्याचं हे वक्तव्य आता चालूच आहे आजच्या श्लोकामध्ये. पुढे अजून काय बोलणार आहे दुर्योधन, चला आपण चर्चा करूया. आजचा श्लोक सर्वांनी माझ्या मागे म्हणा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः. 2 माताजींनी आणि 2 प्रभूजींनी बोलायचं. अत्र शूरा महेश्वासा. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः. अजून कोण? अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः. मिस्त्री
अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समा युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः। ओके, तर श्लोकाचा अर्थ काय? एकदम सरळ सरळ अर्थ आहे. अत्र शूरा महेश्वासा भीम अर्जुन समायुधी. इथे आता अत्र शूरा, खूप शूरवीर इथे आहेत. आता तसेच शूरवीर आहेत ते महाईशू असा खूप महान महान इथे योद्धा आहेत. कोणासारखे? भीम अर्जुनासारखे समायुधी इथे युद्ध करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यासोबत कोण कोण आहेत अजून? युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. कोण अजून? युयुधान, विराट, द्रुपद असे महारथी आहेत. महारथः म्हणजे महारथी आहेत. मग किती योद्ध्यांचं नावं आहेत इथे? किती योद्ध्यांचे कोण सांगेल? अचूक कोण सांगेल? हां, 5. अच्छा, कोण कोण आहे? कोण सांगेल? 5. भीम, अर्जुन, पुढे मोठ्याने म्हणा. इथे समोर तर आहे, बोला मोठ्याने. कोण आहे? युयुधान. एक शब्द युयुधान बोलता नाही, विराट असं चाललंय. म्हणा युयुधान. किती सोपा शब्द. घरी म्हणतात कुत्र्याला युयू आणि धान पण टाकतो तुम्ही कोंबड्यांना, तर कुत्र्याला धान टाका. युयुधान झालं. युयुधान लक्षात आलं तुमचं. युयुधान, विराटश्च आणि द्रुपद हे 3 महारथी आहेत. आणि अजून 2 भीम आणि अर्जुन हे महारथी आहेत. असे युद्ध करण्यासाठी इथे आलेत. आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की हा ज्याचा अर्थ आहे. कोण वाचेल? हा, वाच बाळा. याचा अर्थ मोठ्याने आवाज, सर्वांना आवाज घ्यायला पाहिजे. इस सेना में भी तथा अर्जुन के समान युद्ध करने वाले अनेक वीर धनुर्धर यथा महारथी युयुधान, विराट तथा द्रुपद। तो इस सेना में भीम तथा अर्जुन के समान युद्ध करने वाले अनेक वीर धनुर्धर हैं. याच्यामध्ये काही काही गोष्टी चर्चा करू आपण की इथे बघा महारथः शब्द उपयोगात आलेला आहे. महारथः, महारथी. हे महारथी कोण असतात, कसे असतात याच्याविषयी थोडी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर एक एक महारथी कसे आहेत त्याच्यावर चर्चा करू आपण. प्रत्येकाबद्दल आपण थोडी चर्चा करूया. मग महारथी या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये अशा पद्धतीने सांगितलेला आहे. सर्वांनी माझ्या मागे हा श्लोक वाचा. हा, 11,000 बोधयेदयस्तु धन्विना शस्त्राशास्त्रप्रवीणश्च महारथ इति स्मृतः. अमितान् योधयद्यस्तु संप्रोक्तो अतिरथास्तु सहरथी चैकेन यो युद्धे तान्यूनोरर्धरथः स्मृतः. बघा, तानीर यो अर्धरथ स्मृतः म्हणजे याच्यामध्ये अर्धरथी पण आहे, रथी पण आहे, महारथी पण आहे आणि अतिरथी पण आहे. हे सगळे लक्षात ठेवायचे तुम्हाला. कॅटेगरीज काय काय आहेत. किती सांगितले मी? पहिला अर्धरथी, दुसरा
रथी, तिसरा महारथी आणि चौथा अतिरथी. हे तुम्हाला सांगितलं मी. तर ही प्रत्येकाची कॅटेगरी काय आहे आणि ते प्रत्येक कोण आहेत आणि कोणाला अर्धरथी म्हणतात आणि कोणाला रथी आणि कोणाला महारथी म्हणतात हे चर्चा करू आपण. बसून घ्या. इकडे कुठून बसा, इकडे समोरच बसा. इथून एक लाईन चालू करा. अर्धरथी कोणाला म्हणतात बघा. एक योद्धा से भी युद्ध करने में असमर्थ, असा योद्धा की जो एका योद्ध्याशी, एका सैनिकाशी युद्ध करण्यास असमर्थ आहे, त्याला म्हणतात अर्धरथी. आता रथी आहे, त्याच्यानंतर पैदल युद्धामध्ये किती प्रकारचे योद्धा असतात. एक जमिनीवरून युद्ध करणारा म्हणजे पादचारी काय म्हणतात त्याला, त्याच्या हातात भाला तलवार वगैरे असतात. दुसरा असतो तो घोड्यावर असतो, घोडेस्वार असतो. तिसरा असतो तो हातीवर पण असतो आणि चौथा असो रथावर असतो. ठीक आहे, रथावर असतो त्याला रथी म्हणतात. आता इथे आपण रथीवरची चर्चा करतो आहे. मग ज्याला अर्धरथी म्हणतात म्हणजे एक पूर्वीच्या काळामध्ये जे युद्धाचे नियम असायचे ते कसे नियम असायचे. एक जो भालावाला जो आहे पादचारी आहे तो पादचारीशीच युद्ध करणार, जो घोड्यावरचे तो घोड्यावरशी युद्ध करणार आणि जर खालचा जर त्याला मारायला गेला वरून तर तो त्याच्याशी पण युद्ध करणार. पण मोस्टली ते आपली कॅटेगरी बघायची आणि त्याच्यानुसारच युद्ध करायचे, म्हणजे तो त्यांचा स्टँडर्ड आहे. ठीक आहे, जसं बघा आजकाल पण कराटेचे क्लासेस होतात, युद्ध होतात, कराटे फायटिंग होते आणि त्या कराटे फायटिंगमध्ये किंवा कुस्तीचे पैलवान असतात किंवा कराटेमध्ये किती वजनाचा एक आहे त्याच्या वजनाच्यानुसारच ती कॅटेगरी सिलेक्ट केली जाते. बरोबर आहे, बघितलं असेल तुम्ही हे शाळेमध्ये वगैरे तुम्हाला कळेल. तर स्पोर्ट्सचे ते नियम आहेत तसे. तर तसेच ते तिकडे नियम होते आणि त्याच्यामध्ये एक रथी दुसऱ्या रथीशीच युद्ध करेल, तो त्या रथीचा एक आपला स्टँडर्ड आहे. असं छोट्या मोठ्या लढाई नाही करणार तो. मग एक असा रथी जो रथावर बसलेला आहे योद्धा, तो दुसऱ्या रथावर बसलेल्या योद्ध्याशी युद्ध करण्यास असमर्थ आहे. तो त्याच्याशी युद्ध करू शकत नाही, त्याची योग्यता नाही, तो मारू नाही शकत, त्याला तो घाबरतोय किंवा त्याला त्याच्यामध्ये ते स्किल कौशल्य नाही आहे. अशा व्यक्तीला म्हणतात अर्धरथी. पूर्ण नाही, तो अर्धाच रथी आहे, कारण समोरच्या रथीशी युद्ध करण्यास असमर्थ आहे. दुसरा रथी. आता रथी म्हणजे काय, साधी व्याख्या काय, एक रथावरची योद्ध्याशी तो युद्ध करण्यास समर्थ आहे. ठीक आहे, ओके, त्याला म्हणतात रथी. महारथी म्हणजे जो एक रथी आहे, एक रथावर बसलेला एक योद्धा आहे, तो एकाच वेळेस 10,000 योद्ध्यांशी युद्ध करू शकतो एकटा. किती शक्ती असेल, किती ज्यादा सामर्थ्य असेल त्याच्याकडे, किती त्याची नजर तीक्ष्ण असेल, इकडून बाण येईल तिकडून बाण येईल, आणि किती त्याच्याकडे अस्त्र आणि शस्त्र असतील हे विचार करा तुम्ही. पहिले जे योद्धे असायचे, एक योद्ध्याकडे खूप मोठे मोठे अस्त्र असायचे, ज्याला आज आपण मिसाईल्स म्हणतो. पूर्ण देश मिळून एक मिसाईल बनवतो आणि तेव्हा ते योद्धे प्रत्येकाकडे आपल्या एकाकडे एवढे सगळे मिसाईल असायचे. कुठल्या वेळेस कुठला वापरायचा हे तो समोरचा व्यक्ती कुठला वापरतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि ते मिसाईल्स प्राप्त करण्यासाठी तपस्या करावी लागत होती. आज पण तपस्या करावी लागते. तपस्या म्हणजे काय, वेगळ्या प्रकारची तपस्या आहे. आज मेहनत खूप करणार, पैसा खूप खर्च करणार, दिवस रात्र सायंटिस्ट लागलेले असणार, ही आज तपस्या वेगळ्या प्रकारची आहे. तर मग एक असा महारथी आहे जो एका वेळेस 10,000 योद्ध्यांशी युद्ध करू शकतो, प्लस त्याला शास्त्रज्ञान आहे, शास्त्रज्ञान में निपुण, त्याला शास्त्राचं ज्ञान आहे. आता इथे क्वेश्चन हा आहे की शास्त्र वाचणं काय गरजेचं आहे? आज आपल्या बॉर्डरवर कितीतरी सेना लढत आहेत, त्यांना विचारा बरं भगवद्गीता वाचली का? त्यांना माहिती नाही भगवद्गीता काय आहे. मग शास्त्र का महत्त्वाचं आहे ते बघू आपण आता इथे.
मग अतिरथी म्हणजे काय? 10,000 योद्धाओं से युद्ध करने वाला, हजारो. आता पहिल्या याच्यामध्ये 10,000 होते ना, आता 10,000पेक्षा जास्त म्हणजे किती पण योद्धा आले तरी त्याची तो लढू शकतो असा योद्धा असतो, त्याला म्हणतात अतिरथी. जो महारथीपेक्षा पण श्रेष्ठ आहे, अतिरथी. प्लस शास्त्रामध्ये निपुण, शास्त्राचं ज्ञान त्याला असणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन हा आहे की शास्त्राचं ज्ञानावर एवढा भर का दिलाय? कारण शास्त्रज्ञान जर नसेल त्याला, शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही शब्द एकाच धातूपासून येतात आणि दोघांचा उद्देश एकच असतो किंवा असावं. काय एकच उद्देश दोघांचा? की समाज प्रबोधन केलं गेलं पाहिजे, समाजाला शिस्त लावली गेली पाहिजे. त्यासाठी शस्त्र आणि शास्त्र. जेव्हा शस्त्र उपयोगी पडत नाही तिथे शास्त्र उपयोगी करावं लागतं. जिथे शास्त्र उपयोगी पडत नाही तिथे शस्त्राचा वापर करून डिसिप्लिन, शिस्त लावावी लागते. आज समाजामध्ये शास्त्र नाही आहे म्हणून शस्त्रांचा जास्त उपयोग होतो आहे. आणि डिसिप्लिन लावण्यासाठी जोपर्यंत पोलीस येत नाही, खाकी वर्दीवाला येत नाही, जोपर्यंत सिटी ऐकत नाही आपण, किंवा जोपर्यंत जोरात ऐकत नाही करे, तोपर्यंत आपण लक्ष देत नाही की अरे सिग्नल जे असतात, सिग्नल ट्रॅफिक रूल्स असतात. आता इकडे तर नाही आपल्याकडे, पण मोठ्या मोठ्या शहरामध्ये ट्रॅफिक रूल्स सिग्नल असतात आणि ते सिग्नल रेड झाला म्हणजे थांबणं. रेड म्हणजे थांबणं ना, नक्की का दुसरं काय? मग तुम्ही एवढे कन्फ्यूज काय आहात की रेड म्हणजे थांबणं, पिवळं म्हणजे इकडे तिकडे बघणं आणि कोण नसेल तर निघा ना. आणि हिरवं म्हणजे जा, पिवळं म्हणजे तुमचा स्पीड आता कमी करा, थांबणार आहे तुम्ही पुढे, स्लो जा. आणि रेड म्हणजे थांबा, बरोबर आहे. पण ग्रीनला जेव्हा एखाद्या व्यक्ती स्पीडने निघतो आणि पुढच्या सिग्नलला जर येलो होत झाला तर त्याला माहिती आहे आता लगेच रेड होणार आहे, तो काय करतोय? स्पीड जास्त वाढून निघून जातो. ॲक्च्युली येलो झाल्यानंतर स्पीड कमी करायचं असतं, तसं करत नाही. पण एवढे रूल्स असून, ट्रॅफिकचे रूल्स असून सुद्धा लोक पालन करत नाही, म्हणून तिथे मामा उभा असतो. त्याला मामा का नाव दिलं आहे काय माहिती, तो कोणाचा मामा आहे काय माहिती नाही आहे, पण त्याला मामाच म्हणतात. एकदा ट्रिपल सीट कॉलेजचे मुलं निघाले आणि ट्रिपल सीट निघाल्यामुळे पहिल्याच भीती होती, ट्रिपल सीट म्हणून, आणि समोर रेड सिग्नल, आणि त्याने रेड सिग्नल तोडून निघाले पुढे निघाले. बरोबर मामाने बघितलं, ट्रॅफिक पोलिसांनी बघितलं आणि लगेच त्याच्या मागे लागला तो सिटीमध्ये आणि पुढे गेला आणि त्याला अडवलं, साईडला घेतलं. त्याला म्हटलं गाडी लाव. आणि पोलिसांनी विचारलं त्याला, काय रे मूर्खांनो, रेड सिग्नल होता, तुम्हाला दिसला नाही का? मुलं म्हणतात, साहेब रेड सिग्नल दिसला पण तुम्ही नाही दिसले. तुम्ही दिसले असते तर थांबलो असतो, तुम्ही दिसले नाही म्हणून निघालो. म्हणजे आज डिसिप्लिन कसं आहे, हे सेल्फ व्हॉलेंटरी डिसिप्लिन नाही आहे. आज स्वभावाने शिस्त आपण कधी लावून घेत नाही. आज स्वइच्छेने शिस्त लावून घेत नाही. शिस्त ही बळेच थोपावी लागते आज. म्हणजे समाज आज अशा दिशेकडे चालला आहे, उद्दंडतेकडे चालला आहे. मग इथे शास्त्राची काय आवश्यकता आहे शस्त्रासाठी, की शस्त्रविद्या, मार्शल आर्ट ही फार 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 महत्त्वाची विद्या आहे, महत्त्वाचे कौशल्य आहे. पण तिचं जर योग्य व्यक्तीच्या हातात जर ती विद्या नसेल तर त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतात किंवा त्याचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. आज देशामध्ये असं घडतं आहे. आज 30 बंदूक, तोच कारतूस
आणि मारणारा व्यक्ती पण लढवय्या, पण एक व्यक्ती देशाच्या रक्षणासाठी युद्ध करतो आणि एक व्यक्ती स्वतःच्या लाभासाठी इतरांना मारतोय, पैशाच्या हव्यासासाठी किंवा इतर कुठल्या कार्यासाठी. एकच चाकू आहे, एकच सुरा आहे. तो चोराच्या हातात वेगळं काम करतो आणि डॉक्टरच्या हातात वेगळे काम करतो. सुरा जर डॉक्टरच्या हातात आहे म्हणून तुम्ही म्हणणार नाही की अरे आता खुनी आहे, कारण हा पण रक्त काढतोय. डॉक्टर रक्त काढतो आणि एकटाच नाही, मोठी टीम घेऊन येतो तो चिडफाड करायला, आहे की नाही. आणि असं पण नाही तो फाडत, एकदम बेशुद्ध करून मारतो, बरोबर आहे. आणि परत पैसे पण घेतो. म्हणजे किती जुलूम आहे हा. त्याला जास्त पनिशमेंट पाहिजे नाही, योग्य कार्य करतोय, वाचवण्याचं कार्य करतोय समाजामध्ये. म्हणून ती कोणाच्या हातात आहे. मग आता तोच चाकू जर अशा व्यक्तीच्या हातात आहे जो डॉक्टर आहे, ज्याला ज्ञान आहे, त्याच्याकडे प्रॅक्टिकल आहे, त्याचा अभ्यास आहे, तो दुसऱ्याला वाचवण्याचं कार्य करू शकतो. तसंच शस्त्र जर योग्य व्यक्तीच्या हातात आहे, ज्याला धर्माचं रक्षण कसं करावं हे माहिती आहे आणि जो स्वतः धर्माचं रक्षण करतोय आणि तो स्वतः त्याचं पालन करतोय, तो व्यक्ती योग्य कार्यासाठी त्याचा उपयोग करणार. आणि ज्या व्यक्तीला हे माहिती नाही किंवा ज्याच्याकडे शास्त्रज्ञान नाही आहे की त्याचा उपयोग कसा करावा, किंवा ज्याच्याकडे कॅरेक्टर नाही आहे, तो त्याचा चुकीचा उपयोग करतो. आणि म्हणून शास्त्रज्ञान फार महत्त्वाचं आहे. याचं शास्त्रामध्ये खूप ठिकाणी वर्णन आहे. अर्जुन हा द्रोणाचार्यांचा सगळ्यात बेस्ट स्टुडंट होता आणि त्याला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला होता प्रत्येक वर्षी. 2003, 2004 त्या काळामध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड. आणि का माहिती आहे का, त्याचे अर्जुनामध्ये काय गुण होते? अर्जुनामध्ये डिसिप्लिन होते, शिस्तबद्धता होते अर्जुनामध्ये. सगळ्या गोष्टी तो शिस्तीने करायचा. कधीच तो बंक मारायचा नाही कुठला क्लास, प्रत्येक क्लासला प्रेझेंट राहायचा. तो हाने विचार करायचा की अरे हा सब्जेक्ट फार बोरिंग आहे, किंवा सब्जेक्ट चांगला आहे, हा टीचर तर बापरे परेशानच करून टाकतो आहे. किंवा काही मुलं तर एखाद्या टीचरवर स्टॅम्पच मारून टाकतात, याला काहीच येत नाही, नुसता पगार घेतोय, असेच टीचर पोरं त्यांना स्टॅम्प मारून टाकतात. आणि त्याच्यामुळे तो आला आणि त्याने सुरू केलं आणि ते टीचरला पण काय घेणं देणं नसतं, तो आपला तोंडाचा पट्टा चालू करून टाकतो. पोराने ऐकायला ते नका. आणि मग पोरं काय करतात, मागच्या बेंचवाले नाही, आपल्या इकडचं नाही, आपल्या हुशार आहेत मुलं, मागच्या बेंच मग सरांचं चित्र बनवायला चालू करतात ना असं. पण अर्जुन तसा स्टुडंट नाही आहे. अर्जुन कसा स्टुडंट आहे? अर्जुन कुठलाच क्लास मिस नव्हता करायचा. आणि इतर वेळेस क्लास संपल्यानंतर काही मुलं टीचरला भेटायचे, त्यांचे पर्सनल काही क्वेश्चन असायचे ते सॉल्व करण्यासाठी. त्यावेळेस कोणी जर असं चर्चा करत असेल तर अर्जुन ती वेळ कधीच घालवत नव्हता. अर्जुन पटकन तिथे जाऊन उभा राहायचा आणि ऐकायचं. आणि तेव्हा द्रोणाचार्य त्याला म्हणायचे, अर्जुन जा, खेळायची वेळ आहे, PT क्लास आहे, MPT जा, खेळ बाहेर. अर्जुन म्हणायचं नाही. जेव्हा गुरु ज्ञान देतात ती वेळ शिष्यासाठी खेळण्यासाठी कधीच नसते. जेव्हा टीचर्स ज्ञान देत आहेत ती वेळ विद्यार्थ्यासाठी ती अटेंटिव्हली ती ऐकण्याची वेळ असते. आणि असे गुण होते की जे द्रोणाचार्यांना फार आवडले, योग्य शिष्यामध्ये होते. म्हणून द्रोणाचार्याने ठरवलं होतं की अर्जुन, मी तुला विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ आणि बेस्ट योद्धा बनवेन, धनुर्धर बनवेन. आणि त्यांनी बनवलं. मग हे गुण बघून अर्जुनाचे डिसिप्लिन आणि ऑस्टियर, तपस्या आणि सद्गुण हे बघून द्रोणाचार्य त्याच्यावर खूप खुश झाले. एकदा काय घडलं की द्रोणाचार्याने शिष्यांची थोडी परीक्षा घ्यायची ठरवली होती. द्रोणाचार्य गेले, मुलांना घेऊन गेले, सगळे नदीवर गेले, गंगेवर, मग स्नान करण्यासाठी. मग बाकीचे मुलं सगळे काठावर राहिले. टीचर स्नान करत आहे, आचार्य म्हणजे. मग त्यांनी स्नान केलं. स्नान केल्यानंतर जल अर्पण करत होते आणि अचानक त्या नदीमध्ये एक मोठं मगर आलं. मगर, सुसर माहिती ना, मगर माहिती. त्या मगरीने द्रोणाचार्याचा पाय पकडला.
आणि पाय पकडल्याबरोबर द्रोणाचार्य ओरडायला लागले आणि मुलांना ओरडायला लागले, अरे मुलांनो वाचवा वाचवा वाचवा. धनुर्धारी जरी योद्धा असतील द्रोणाचार्य, तरी पाण्यामध्ये काय करू शकतील? त्यांच्याकडे धनुष्य पण नाही आहे. पूजा करण्यासाठी गेले होते, स्नान करण्यासाठी गेले होते, चाकू सुरा थोडी घेऊन जाणार तिथे. आणि पाय पकडला मगरीने आणि खेचत खेचत पाण्यामध्ये घेऊन जायला लागले ते मुलं. त्यावेळेस सगळे मुलं घाबरले आणि घाबरून सगळे मुलं पळू लागले घरी जाऊन सांगायला की असं असं घडलं. आणि तेवढ्यात अर्जुनाने बघितलं की गुरुजींचं रक्षण करण्याची ही वेळ आहे आपली आणि आपल्याला जेवढं काही शिकवलं आहे त्याचा उपयोग करायचा आहे आता. आणि अर्जुनाने तुरंत धनुष्यबाण उचलला, कारण अर्जुन किनारे होता. धनुष्यबाण उचलला, लगेच त्याने बाण नेम धरून त्या मगरीच्या तोंडामध्ये बाण मारला. असा बाण मारला की द्रोणाचार्य पायाला इजा होणार नाही. तोंडात बाण मारला खाली आणि असे 2-4 बाण मारले की तो बाण त्याला खालच्या जबड्याला भेदून आणि वरचा जबडा मिटू नाही शकत. त्या बाणाच्या वरच्या टोकाने दोन्ही साईडला असे बाण मारले आणि द्रोणाचार्याचा पाय त्या जबड्यामध्ये अलगद राहिला. आणि हे जेव्हा त्याची हजरजबाबीपणा याला म्हणतात, वेळेवर त्या स्किलचा यूज करणं, उपयोग करणं, हे जेव्हा बघितलं तेव्हा द्रोणाचार्यांनी बघितलं की हा बेस्ट स्टुडंट आहे. कारण शिकवल्यानंतर वेळेवर आठवणं हे पण फार महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थी एवढं मगअप करतात, एवढं मगअप, समजते मगअप म्हणजे रट्टा मारणं, ज्याला आपण घोकंपट्टी म्हणतो. घोकंपट्टी अशी घोकंपट्टी करतात, पण जेव्हा पेपर हातात येतो आणि त्याला असं वाटतं की हां हे मला येतं आणि लिहायला जातात तर म्हणतात अरे ते काय होतं ते असतात तोंडाशी येतात आणि बिचारायला काही सुचत नाही की काय, पटकन आठवतच नाही ते. एक स्टुडंट बोर्डाच्या परीक्षेला गेला, हुशार स्टुडंट, आणि त्याच्या हातात पेपर दिला, क्वेश्चन पेपर, ॲन्सर पेपर दिली, त्यांनी केलं सगळं, नाव क्वेश्चन पेपर दिली, त्यांनी वाचून काढलं. त्याला म्हटलं वाव, खूप खुश होता तो, का सगळं मला येतं आहे. आणि तो नुसता क्वेश्चन पेपर कसं बघतच बसला. 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, टीचर बघताय हा करतो तरी काय. आणि मग टीचर त्याच्याकडे आले आणि टीचर त्याला म्हणतात काय आलं रे, त्याचं लक्षच नाही. टीचर म्हणतात काय झालं, तो असाच बघतोय. आणि टीचरने जोरात ते बेंचच्या धाडकन जेव्हा हलवली तेव्हा खदखदून उठला. हां सर म्हणतात कुठे आहेस. नाही सर, पेपर लिहायला पेपर लिही. तेव्हा बघितलं नाही, हां हे तर मला लिहितं सगळं लिहितात. मग त्याने धाड लिहायला चालू केलं. असं होतं बऱ्याच वेळा, आठवत नाही वेळेवर. पण अर्जुन जेवढं पण पाठ करायचं तेवढं त्याच्या परीक्षेला यायचं, तेवढं बरोबर त्याला आठवायचं. आणि ही परीक्षा होते वास्तविक. आणि जेव्हा बाण मारलं ते मगर बाजूला गेलं आणि द्रोणाचार्य बाहेर आले. आणि द्रोणाचार्याने बघितलं की अर्जुन तूच एक असा विद्यार्थी आहेस की जी ही कला व्यावहारिक जीवनामध्ये आणणं जाणतोस. आणि म्हणून अर्जुनाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि एक विशेष अस्त्र प्रदान केलं. अस्त्र आणि शस्त्र यामधला फरक कोण सांगेल. अस्त्र आणि शस्त्र, अस्त्र आणि शस्त्र म्हणजे काय. हां बरोबर आहे, पण अजून थोडं स्पष्टपणे. हां बरोबर, दोन्ही पण वापरतात. बरोबर आहे. अस्त्र म्हणजे जे फेकून मारलं जातं किंवा ज्याला दुरून त्याचा वापर करता येतो, अस्त्र म्हणून म्हटलं नाही तुम्हाला, मिसाईल्स वगैरे. आणि शस्त्र म्हणजे हातात घेऊन ते वापरलं जातात. मग शस्त्रामध्ये काय काय येतं. तलवार, गदा, पट्टा, अजून चाकू, छुरा, अजून नेल कटर,
का आपल्या हिंदूंचं माहीतच आहे का नाही शस्त्र, कारण कधी काय उपयोग नाही करत ना. हां, बंदूक तर दुरून मारली जाते, हातात ते असते. ओके, अजून त्रिशूल, परशु, गुप्ती, बिचवा, वाघनख, इतिहासामध्ये आहे सगळं शिवाजी महाराजांच्या. तर आणि तलवारीमध्ये खूप प्रकार आहेत तलवारीचे. आम्ही जेव्हा म्युझियममध्ये गेलो होतो कोल्हापूरला बघायला, तेव्हा कितीतरी प्रकारच्या तलवारी, छोट्या मोठ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. त्यांचं प्रत्येकाचं नाव आहे वेगळं वेगळं. तर मग काय सांगत होता तुम्ही द्रोणाचार्य? तर द्रोणाचार्याने त्यांनी अर्जुनाला एक विशेष शक्ती अस्त्र त्यांनी प्रदान केलं. शक्ती अस्त्र नाही, एक विशेष अस्त्र त्यांनी प्रदान केलं. आणि मग त्याची योग्यता बघून अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं. ब्रह्मास्त्र एक असं अस्त्र आहे, हे ब्रह्माजींचं अस्त्र नाही आहे बाय द वे. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्मण तेज, ब्रह्मज्योती माहिती आहे ना? ब्रह्मज्योती माहिती आहे ना? कुठे असते ती? तिकडे तीच ब्रह्मज्योती. भगवंताच्या धामातून, भगवंतांच्या अंगकांतीतून जो तेज बाहेर निघतो, तो या आध्यात्मिक जगाच्या बाहेर शेवटी बॉर्डरवर आणि भौतिक जगाच्या सुरुवातीला मध्ये एक पोकळी आहे, एक मोकळी जागा आहे, तिथे तो तेज पसरलेला असतो. त्याला म्हणतात ब्रह्मज्योती, म्हणजे एक प्रकाश आहे. त्याचं तेज आहे त्या शक्तीमध्ये, ज्याचा तोड या भौतिक जगामध्ये दुसरा नाही आहे. त्याच्यासाठी प्रतिउत्तर दुसरा अस्त्रच नाही आहे. आणि त्याचा एक्सप्लोजन, त्याचा धमाका किती होतो? त्याचा धमाका एक पूर्ण ब्रह्मांडाला जाऊ शकतो. ब्रह्मांडाची गोष्ट करते, ब्रह्मांड, अमळनेर नाही, किंवा जळगाव जिल्हा नाही आहे, किंवा भारत देश नाही आहे, किंवा आपले फक्त एक पृथ्वी नाही आहे. असे अनेको ग्रह तारे एका ब्रह्मांडामध्ये आहे. त्या पूर्ण ब्रह्मांडाला जाळण्याची शक्ती त्या एका अस्त्रामध्ये आहे, ब्रह्मास्त्र. ती विद्या जेव्हा अर्जुनला मिळाली तेव्हा द्रोणाचार्यांचा मुलगा कोण? अश्वत्थामा मागे लागला आपल्या वडिलांच्या, की त्या विद्यार्थ्याला दिली आणि मी तुमचा मुलगा असून पण मला तुम्ही दिलं नाही तो अस्त्र, मला पण पाहिजे. आणि एखादा मुलगा कसा खाऊसाठी हट्ट करतो, मला पाहिजे मला पाहिजे. द्रोणाचार्य म्हणते खाऊ ऐकत काय करतोय? एका लाडाची गोष्ट आहे ती. आणि त्याने उपोषण चालू केला, नाही मला पाहिजेच. आणि त्याच्या हट्टाला आईने पण थोडं मदत केली. आई कधी कधी करते ना अशी, बाळ हट्ट. पण तो बाळ नव्हता, बाळा होता, बाळ. त्याने द्रोणाचार्याने त्यांना त्याची योग्यता नसताना पण हट्टापोटी आणि मुलगा आहे म्हणून त्यांनी दिलं, ब्रह्मास्त्राची विद्या दिली. म्हणजे ब्रह्मास्त्राची विद्या म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा मंत्र आहे. त्याचं मनाच्या एकाग्रतेने, तपस्येने ते मंत्राचं उच्चारण करून ती शक्ती आत्मसात केली जाते. आणि त्याच्यानंतर ते एका विशिष्ट अस्त्रामध्ये टाकून ते अस्त्र किंवा तो बाण किंवा तो जो पण अस्त्र आहे तो त्याच्यावर फेकला जातो त्या व्यक्तीकडे. आणि तो ब्रह्मास्त्र गायडेड मिसाईलसारखं कार्य करतो. इथे जर एखादं गवताचं पातं जरी घेतलं आणि त्याच्यावर मंत्राचा उच्चार केला तर त्याचं रूपांतर, त्या गवताच्या पात्याचं रूपांतर ब्रह्मास्त्रामध्ये होऊ शकतो. आणि ते गवताचं पातं ज्याच्यावर, ज्या नावाने किंवा ज्या व्यक्तीकडे फेकलं जाईल शक्ती प्रभावित करून, तो व्यक्ती कुठेही असेल, तो बरोबर तो व्यक्ती जर मोठ्या बसमध्ये, बसमध्ये गर्दी नसते, टेम्पोमध्ये, टमटममध्ये कसं कोंबतात, तसा कोंबलेला जरी असेल कुठे ना, तरी बरोबर त्या टेम्पोमध्ये जाऊन त्या व्यक्तीलाच फक्त तो ठार मारेल. एवढं अचूक त्याचा निशाण असतं. काय परफेक्शन आहे.
असा ब्रह्मास्त्र दिला होता. अर्जुनाने तसा कुठेही असा ठिकाणी मिसयूज किंवा त्याचा चुकीचा उपयोग केला नाही, पण अश्वत्थामाने त्याचा चुकीचा उपयोग केला. कुठे? जेव्हा युद्ध समाप्तीच्या वेळेस होता, शेवटच्या दिवशी, शेवटच्या रात्री ॲक्च्युली, त्याला काय बुद्धी सुचली आणि तो तलवार घेऊन पांडवांच्या छावणीत घुसला आणि पांडव समजून त्यांच्या पाचीच्या पाची मुलांचा सरविच्छेद केलं. सर तनसे जुदा, कत्ले आम केलं त्यांनी रात्री लहान मुलांचं. लहान म्हणजे मोठेच होते ते, योद्धाच होते ते, पण तरी पण लहानच. त्यांना ठार केला, त्याचा सर घेऊन, त्याचा डोके घेऊन गेला तो दुर्योधनाकडे. हे जेव्हा कृत्य घडले, जेव्हा सकाळी जेव्हा द्रौपदी उठली, ती बघते म्हणजे पाचीचे पाची मुलांना ठार मारले, त्यांचे मुंडके कापले. किती वेदना होतील एका आईला, विचार करा तुम्ही. रडायला लागले, ती एवढी रडायला लागले, ती छाती कुठून 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 रडत होती. आणि हे जेव्हा अर्जुनाने बघितलं सकाळी, तेव्हा अर्जुन म्हटला की जो पण कोण याचा हत्यारा असेल त्याला मी पकडून घेऊन येईन द्रौपदी तुझ्यासाठी, कारण तो तुझा काय म्हणतो त्याला, पण तुझा गुन्हेगार आहे तो, आणि तू देशील ती सजा त्याला मी देणार. आणि किंवा जर तो जिवंत भेटला तर जिवंत, जर तो मृत भेटला तर मृत, आणि त्याच्या शवावर उभं राहून तू स्नान कर. हे क्षत्रियांचे फार वेगळे वेगळे टिपिकल प्रतिज्ञा असायच्या. कोणाच्या शवावरच उभं राहून स्नान करणं म्हणजे हे काय प्रकार आहे. आणि जेव्हा अर्जुन कृष्ण रथी होते, सारथी होते, आणि अर्जुन रथावर आरूढ झाले होते, आणि त्यांचा रथ त्या वायुवेगाने निघाला होता त्या दिशेने. आणि त्या दिशेने पुढे अश्वत्थामा पळत होता तो रथाने. त्याचे घोडे थकले आणि म्हणून त्यांनी रथ सोडला आणि तो पायी पायी जंगलाच्या रस्त्याने पळायला लागला. त्यावेळेस अर्जुनाने एक शब्दभेदीसारखा एक अंदाजे असा एक बाण सोडला, मंत्र उच्चारण करून, जो बरोबर त्याचा रस्ता त्याने अडवला. आणि अशा पद्धतीने द्रोणाचार्याला अश्वत्थामाला पकडलं गेलं आणि अश्वत्थामाला बंदी बनवून बांधून त्याला घेऊन आलं एका पशुसारखं. त्यावेळेस जेव्हा त्याला पकडणार होतं तेव्हा त्याचं जेव्हा त्याला आता मारलं जाणार हे त्याला माहिती पडलं पकडण्याच्या बांधण्याच्या अगोदर, तेव्हा अश्वत्थामाने स्वतःला वाचवण्यासाठी अर्जुनावर तो ब्रह्मास्त्र फेकला, ज्याचा उपयोग चुकीच्या ठिकाणी करायचा नसतो. या अस्त्रांची एक विशेष त्याची मर्यादा अशी आहे त्या अस्त्रांची, की समोरचा व्यक्ती त्या अस्त्राने मारण्याच्या योग्य असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की आपल्या घरात खूप उंदरं झालेत, मग काय तोफ घेऊन आलो उंदरं मारायला, तर त्या तोफाचं ते जे तोफ आहे त्या तोफची बदनामी नाही, कारण उंदरं मारायला तोफ काय आहे बाबा. आता समजा तुम्ही घरामध्ये आतमध्ये किचनमध्ये आहेत, कुकिंग करताय आणि भाजी तुम्ही हे करताय, फ्राय करताय, आणि मुलगी बाहेर ओरडायला लागली, मम्मी 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 मम्मी. मम्मी म्हणजे काय झालं, तू इकडे लवकर, मम्मी मम्मी मम्मी. आणि मम्मी बाहेर आली, तिकडे इकडे 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 अंगणामध्ये तिला घेऊन गेली. म्हणजे काय, हे बघ मुंगी कशी चालली. दिन एक कामं, तुला उद्योग नाही, मला तिकडे किचन स्वयंपाक काय मुंगी बघा. एक नव्हती पाटलीन समजतं, पाटलीन. हां, तर ती आता पाटील घरातली नवीन सून आली ती. आणि सूनबाई म्हणजे कशी आजकालच्या नवीन जसे मॉडेल सुना येतात त्यांना सुनाच जास्त लावायला आवडतो. तर तिला पाठवलं, जागा पाठवेन. सूनबाई गेले तिकडे, हे 10 माणसं आहेत शेतात कसे काम करतात लक्ष ठेवून त्याच्याकडे. मग सूनबाई गेली तिथे आणि सासूबाई गेल्या घरी, सूनबाई बसले तिथे आणि लोक काम करतात. ते काम करता करता ते लोकांना विचारते, मग काय कसं चाललं तुमच्या घरचं. आणि ते म्हणतात, अहो मालकीनबाई तुम्हाला सांगतो की बस. आणि मग असं करता परत मग काम करता त्यांचं तोंड पण चालू राहायचं. आणि असं चालता ते मालकीनी सूनबाई म्हणते, अहो थांबा. आणि सगळे एकदम थांबले. काय झालं इकडे तो बघा विमान चाललंय वरून.
बापरे. आणि लोकांना काय पाहिजे, वर्कर लोकांना काय पाहिजे, असं टाइमपास पाहिजे काहीतरी. सांगायचा उद्देश असा आहे की एक क्षुल्लक कारणासाठी एवढ्या मोठ्या काहीतरी व्यक्तीला तुम्ही घेऊन आलं तर त्याची बदनामी घेण्यासारखं आहे. तर तो ब्रह्मास्त्र अस्त्रांचा एक नियम असा युद्धामध्ये की योग्य कारणासाठीच तो अस्त्र वापरला गेला पाहिजे. समजा अग्नी अस्त्र आहे आणि अग्नी अस्त्र हे साधारण जे भालं घेऊन चालणारी जी सेना आहे त्यांना मारण्यासाठी कधीच वापरू नये एका रथीने. का, अग्नी अस्त्राचा अपमान होतो. अग्नी अस्त्र म्हणजे काय, प्रभावशाली आहे. इमर्जन्सी कामासाठी यूज करण्यासाठी अस्त्र असतात. मोस्टली शस्त्रांनी कार्य केलं जातं. शस्त्रांनी जो जास्त कार्य करतोय तो एक्सपर्ट योद्धा मानला जातो. अस्त्राचा वापर कमी करणारा एक्सपर्ट आणि बेस्ट योद्धा मानला जातो. कम्प्युटर चालवताना बघा बरेच वेळा ते माऊस घेऊन काय काय करत होतात ना, क्लिक क्लिक क्लिक. पण जो कीबोर्डचा जास्त वापर करणारा असतो, खाट 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 खाट, तो एक्सपर्ट कम्प्युटर चालवत असतो. त्याला सगळे शॉर्टकट्स माहीत असतात. नाहीतर मग काय करतो, तो कर्सर घेऊन, तो माऊस घेऊन, तो असा इकडे करतो, सिलेक्ट कॉपी, त्याच्यानंतर इकडे इकडे घेतलं, इकडे पेस्ट, तो धाड 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 गेले. कम्प्युटर कंट्रोल-C सिलेक्ट करून इकडे कंट्रोल पेस्ट करून टाकेल. एक्सपर्ट मानला जातो. तसं एक्सपर्ट कॅटेगरीमध्ये अस्त्रांचा वापर कमी करणारा, शस्त्रानेच मारणारा. पण यांनी काय केलं, पठ्याने ब्रह्मास्त्र सोडलं कोणावर, अर्जुनावर. आणि अर्जुनला समजत नाही की ही भगवान कृष्ण म्हणतात, कृष्ण हे काय, ही एक रॉड दिसतोय जो एकदम लाल भडक आहे अग्नीसारखा आणि प्रचंड अग्नी आणि तापमान वाढत चाललं आहे असं इथे आजूबाजूचा, हे काय माझ्याकडे येतं आहे एवढ्या स्पीडमध्ये. आणि तेव्हा कृष्ण म्हणतात अर्जुन हे ब्रह्मास्त्र आहे आणि याला काउंटरॅक्ट करण्यासाठी, प्रत्युत्तर देण्यासाठी फक्त ब्रह्मास्त्रच उपयोग करेल जो तुझ्याकडे आहे. सोड याच्यावर ब्रह्मास्त्र. आणि म्हणून त्याला रोखण्यासाठी अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. आणि जेव्हा दोन ब्रह्मास्त्र टक्कर व्हायला जेव्हा आले तेव्हा व्यासदेव तिथे आले आणि व्यासदेवाने दोन्ही ब्रह्मास्त्र अडवले. आणि व्यासदेव म्हणतात, मूर्ख झाले का तुम्ही, दोन ब्रह्मास्त्र एकत्र टक्कर झाली तर राहील का ब्रह्मांड शुद्धीवर. या दोन्ही ब्रह्मास्त्रांना मागे घ्या. त्यांनी दोघांना पण ओरडले. ते कोणाला, अर्जुनला पण आणि अश्वत्थामाला. अर्जुनाने म्हटलं, कृष्णाने म्हटलं, पण अश्वत्थामाने चालवलेल्या अस्त्राला उत्तर देण्यासाठीच अर्जुनाने केलं. अर्जुनाने स्वतःहून नाही सोडलं. मग व्यासदेवाने सांगितलं अर्जुन मागे घे तुझं अस्त्र. आणि अर्जुनने तो अस्त्र मागे घेतला. अश्वत्थामाला म्हटलं की अश्वत्थामा तुझं अस्त्र मागे घे. अश्वत्थामा म्हणतो, मला फक्त सोडता येतं, मागे घेता येत नाही. मागे एकच काम जमतं मला. आणि मग व्यासदेव त्याच्या एवढे भडकले, मूर्ख जर वापस घेता येत नाही सोडतो कशाला, डायवर्ट कर त्याला, आता दुसऱ्या ठिकाणी डायवर्ट कर. तेव्हा त्याची खूप बुद्धी अशी आहे अश्वत्थामाची की त्याने पांडवांचा राहिलेला शेवटचा वंश जो उत्तराच्या गर्भामध्ये आहे त्या गर्भातल्या बाळाला मारण्यासाठी त्याने त्याला डायवर्ट केलं. ज्या बाळाचा अजून जन्म पण झालेला नाही त्याला गर्भामध्ये मारणं ही किती मोठी हत्या आहे. तिथे त्याला त्यांनी डायवर्ट केलं. म्हणजे याची कुविद्या कुबुद्धी याच्याकडे आहे. पण त्याला एवढे मोठे जेव्हा अस्त्र मिळाले, त्याचा जेव्हा त्याला ॲक्सेस मिळाला तेव्हा कसा व्यक्ती मिसयूज करतोय. म्हणून शास्त्रज्ञान खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा शक्ती हातामध्ये असते तेव्हा इतरांचं रक्षण करण्यासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी ती शक्तीचा उपयोग केला जातो. पण जेव्हा ती शक्ती डोक्यात घुसते ना तेव्हा दुसऱ्यांचा नाश करण्यासाठीच तो मागे त्याला वापर करतो. आणि म्हणून शास्त्रज्ञान महत्त्वाचं आहे. कारण शास्त्रज्ञानामध्ये काय योग्य काय अयोग्य हे शिकवलेलं आहे. चारित्र्य विकास कसं करायचं हे शिकवलेलं आहे. भगवद्गीतासारखे ग्रंथ जेव्हा एखादा अभ्यास करतो त्याला हे कळून चुकतं की काय योग्य काय अयोग्य, जीवनाचा उद्देश काय, मी कशासाठी जीवनयापन केलं पाहिजे, ह्या गोष्टीचं त्याला उत्तर मिळतं. आणि असा व्यक्ती अयोग्य कार्य नाही करणार. आणि म्हणून शास्त्रज्ञान महत्त्वाचं आहे. आणि जास्त त्यांना महत्त्वाचं आहे जे खास करून अशा पोझिशनवर आहेत ज्यांच्याकडे एवढी
महत्त्वाची विद्या आहे. आज असं म्हणतात की प्रत्येक देशाकडे गायडेड मिसाईल्स आहेत. अनफॉर्च्युनेटली ज्यांच्या हातामध्ये त्याचं बटन आहे ते मिसगायडेड आहेत. अशी अवस्था आहे आज जगामध्ये. का? शास्त्रज्ञान नाही म्हणून ही व्यवस्था आहे. ठीक आहे. अर्धरथी म्हणजे एका योद्ध्यासोबत पण लढू शकत नाही. रथी म्हणजे तुम्ही फार हुशार आहात. आता सांगा, रथी म्हणजे एक रथी दुसऱ्या रथीसोबत लढू शकतो, एका रथीसोबत लढू शकतो, त्याला म्हणतात रथी. तिसरा काय आहे? महारथी. तुमच्यासारखा महारथी म्हणजे एक योद्धा, एक रथी एका वेळेस 10,000 योद्ध्यांशी युद्ध करू शकतो. प्लस हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, शास्त्रज्ञान त्याला असणं गरजेचं आहे. आणि चौथा काय आहे? काय नाव काय त्याचं? अतिरथी. अतिरथी म्हणजे हजारो, 10,000 पेक्षा जास्त, हजारो, किती पण के आजची लँग्वेज आहे. किंवा यम. चावी माझ्या हातात आहे. बसा टाईम अजून, तुम्ही लेट आले ना. तर किती पण हजार, किती पण योद्धा असेल त्यांची युद्ध करण्यास सक्षम आणि प्लस शास्त्रज्ञान त्याला आहे. आणि शास्त्रज्ञान का गरजेचं आहे? कोण सांगेल? चुकीचा वापर नाही करायला पाहिजे. हो. कशासाठी? कसे वापरायचे? ओके, याचं ज्ञान पाहिजे. ओके, सेम. शास्त्र वाचण्याने आतमध्ये त्याच्या एक कंट्रोल रूम तयार होतं. जो व्यक्ती आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतो तो आपल्या कलेला किंवा विद्येला नक्कीच कंट्रोल करू शकतो. वाचवण्यासाठी यूज करू शकतो, चांगल्या कार्यासाठी यूज करू शकतो. शास्त्र की निपुणता क्यों आवश्यक है? नियंत्रक मतलब जिम्मेदारी त्याच्याकडे येते. नियंत्रक प्लस आसक्ती इज इक्वल टू दुःख. नियंत्रण प्लस आसक्ती. एखादा व्यक्ती योग्य शक्तिशाली आहे, पण जर तो आसक्त असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तो दुःखाला कारणीभूत होतो. उदाहरणार्थ धृतराष्ट्र, उदाहरणार्थ दुर्योधन अँड कंपनी. हे यांचं नियंत्रण शून्य होतं आणि आसक्ती त्यांची खूप होती आणि त्याच्यामुळे दुःखाला कारणीभूत ठरले. त्याच्यामुळे शास्त्र अध्ययन किंवा शास्त्रात निपुणता ही महत्त्वाची आहे. डिस्क्रिप्शन ऑफ 3 वॉरियर्स मेन्शन. युयुधान, त्याचं नाव आहे सात्यकी, विराट आणि द्रुपद, या तिघांबद्दल नाव दिले. याच्या अगोदर 2 योद्ध्यांची नावं आहेत. भीमार्जुन. पहिलं नाव कोणाचं घेतलं त्याने? भीम. पहिलं नाव त्याने भीमचं घेण्याचं कारण विशेष काय माहिती आहे? कारण दुर्योधनाला भीम अतिशय आवडायचा. एवढा आवडायचा लहानपणापासून की तो स्वतः खीर खाल्ली नाही त्याने, पण तो भीमाला घेऊन आला खीर खाऊ घालायला. का? विष घालून भीमाला मारण्यासाठी. एवढं जसं लहानपणापासून भीमावर प्रेम होतं आणि प्रत्येक वेळेस तो भीमाचा विचार करायचा. आणि एवढा विचार पुढे जाऊन त्याचा एवढा विचार, तो एवढा दांडगा झाला की पुढे जाऊन त्याला भीमापासून एवढा त्याची आठवण यायची भीमाची, म्हणून त्यांनी भीमाचा पुतळा बनवला आपल्या राज्यामध्ये आणि त्या पुतळ्यावर तो प्रॅक्टिस करायचा. गदा घेऊन त्या पुतळ्याला ठोकायचा. भीमा एवढं त्याचं भीमावर प्रेम होतं. विचार करा कसं प्रेम असेल. जसं एखाद्या सासूचं सुनेवर प्रेम असतं
जसं एखाद्या सुनेचं आजच्या सासूवर प्रेम असतं, किंवा आजच्या सुनेचं कालच्या सासूवर प्रेम असतं तसं दुश्मनी होते. म्हणून त्यांनी पहिलं नाव घेतलं भीम अर्जुन. कारण भीम एक असा योद्धा होता की त्याला त्याला सगळ्यात जास्त भीती त्याला कोणाची होती? भीम. आणि भीमावर त्याचा राग पण होता. ह्या भीमावर राग आणि त्याची भीती असण्याचं कारण काय माहिती का? कारण भीम हा फार टेरिफिक होता एकदम. भीम त्याच्याकडे शक्ती तर होतीच, पण तेवढाच तो परखड होता. परखड. काही लोक फार शक्तिशाली असतात, फार विद्वान पण असतात, पण ते फाईल अशी खूप असे माइल्ड पण असतात. म्हणजे बोलताना त्यांचा व्यवहार असा एकदम सोबर, एकदम शांत. भलेही शक्तिशाली असतील पण असं एकदम प्रेमाने बोलतील. त्या व्यक्तीकडे जायला बरं वाटते, हां चला बाबा बरं. पण एखाद्या व्यक्ती फार परखड समजता तुम्ही? परखड, उद्धट नाही, उद्धट म्हणजे उद्धटच येतो, पण उद्धट सारखीच लँग्वेज त्याची, पण बोलताना ठामपणे बोलणारा. काय? स्पष्ट सपष्ट असा होता भीम. आणि त्याच्यामुळे दुर्योधन आणि भीमसेनने प्रतिज्ञा घेतली होती. भीमसेनच्या 3 प्रतिज्ञा होत्या. मागे आपण मला वाटतं चर्चा केली होती याच्यावर. आठवतं तुम्हाला म्हटलं? भीमसेनच्या 3 प्रतिज्ञा होत्या. कोण सांगेल? एकात तरी इक्की दुक्की. कोणाची? दुर्योधनाची मांडी फोडणार. ओके. दुसरा? नाही बरोबर आहे, केस धुवायचे, पण ते रक्त दुसऱ्याच आहे. कोणाचं? दुःशासनची छाती फाडून, छातीचं रक्त काढून द्रौपदीच्या केसांना शॅम्पू म्हणून लावणार आणि त्याचं केस धुणार आणि ते रक्त पिणार. ही पण त्याची प्रतिज्ञा होती. आणि तिसरा हां बरोबर. 100च्या 100 कौरवाने मी ठार करेन. भीमसेन म्हणते 100 कौरवाने मी एकटाच ठार करेन. आता ही शक्य गोष्ट नव्हती, पण बाकीच्या भावाने त्याला मदत केली. अर्जुन खास करून त्याला एखाद्या योद्ध्याला, एखाद्या धृतराष्ट्राच्या एखाद्या पुत्राला मारत भीमकडे आणून सोडायचे. आणि भीमाला भीम बघ आता तू याला. आणि मग भीम त्याला चोपून काढायचा आणि त्याच्या गदेने त्याला ठार करून टाकायचा. ठेचून मारतात, ठेचून. अशा पद्धतीने भीमाची ही प्रतिज्ञा ही त्याला अजून आठवत होती. आणि त्या दिवशीचे जे वातावरण होतं त्या सभेमधलं, त्या सभेला म्हणतात अशुभ किंवा असत सभा असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये. त्या असत सभेमध्ये जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा भीमसेनचा जो राग होता तो एवढा रागावला होता, त्याचा चेहरा असा लाल पडला होता आणि त्याची एवढा त्याचा उत्कट राग होता की त्याच्या रागाने त्याच्या बॉडीचं टेम्परेचर एवढं वाढलं की त्या टेम्परेचरने त्या पूर्ण हॉलचं टेम्परेचर असं गरम करून टाकलं होतं, असं वर्णन येतं. तप्त झालं होतं ते वातावरण. लाईट गेली होती, लोड शेडिंग पण चालू होता. एवढा भीमसेनचा राग होता. आणि तो राग दुर्योधन कधी विसरला नाही. आणि म्हणून दुर्योधनाला सगळ्यात जास्त भीती भीमसेनची असल्यामुळे पहिला नाव तो भीमाचं घेतलं. भीम आणि अर्जुन या प्रत्येक योद्ध्यावर थोडं थोडं बोलणं म्हणजे प्रत्येकाचा एक क्लास होण्यासारखं आहे. भीम आणि अर्जुन सगळ्यांना माहिती आहे. भीम अर्जुन यांचं कॅरेक्टर ॲटलिस्ट बेसिक तरी माहिती असेलच सर्वांना. राहिले जे आहेत सात्यकी, विराट आणि द्रुपद. याच्यापैकी द्रुपदबद्दल थोडं माहिती असेल. आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती द्रुपदची, होती ना की मागच्या क्लासमध्ये होते तुम्ही? मागच्या क्लासमध्ये जर तुम्ही नसाल तर इस्कॉन अमळनेर यूट्यूब चॅनेलवर जायचं आणि त्याच्यामध्ये ही मागच्या सेशनचा जो लेक्चर आहे BG 1.3 तिथे जाऊन त्याला ऐकायचं आणि त्या चॅनेलला सबस्क्राईब केलं
तर पुढचे येणारे क्लासेस तुम्हाला इमिजिएटली ते दिसतील. आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करता येत नसेल तर सरळ सरळ मोबाईल आमच्या काही भक्तांकडे द्यायचं, ते तुम्हाला बरोबर करून देतील. तर द्रुपदबद्दल चर्चा केली आपण आणि विराट, राजा विराटबद्दल चर्चा केली होती. राजा विराट यांच्याकडे 5 पांडवांनी आणि द्रौपदी अज्ञातवासामध्ये या राज्यामध्ये त्याने आश्रय घेतला होता. या राज्यामध्ये आश्रय घेतला होता लपण्यासाठी. आणि प्रत्येकाने आपली आपली वेगळी वेगळी भूमिका घेतली. युधिष्ठिर महाराज जे सम्राट आहेत पूर्ण पृथ्वीचे, ते एक दूत खेळणारे किंवा खेळवणारे शिकवणारे टीचर्ससारखे बनले. कंक त्यांचं नाव होतं. भीमसेन ज्याच्यासमोर मोठे मोठे योद्धा पळून जायचे, ते भीमसेन कोण बनले? आचारी, खाना पकानेवाला. त्यांनी मुद्दाम तो निवडलं ते डिपार्टमेंट. का? खाण्याचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्यांचा. भूक लागली का बनव, आणि किती बनवा काय बनवा कोणाचा कंट्रोल नाही. कोणी बघायला जाणार आहे किती बनवलं किती काय केलं. जास्त झालं तर काही टेन्शन नाही, आपण मॅनेज करून घेणार. त्याच्यामुळे कधी पण मोठे प्रोग्राम होतात. आज जसं आम्ही खिचडी बनवत होतो, मग आम्ही विचार केला की किती भक्त येतील, किती घ्यायचं, किती तांदूळ टाकायचे, किती डाळ घ्यायची, असं विचार करता 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 म्हटलं खिचडी बनवली. मग मी इकडे आल्यानंतर बघितलं, म्हटलं अरे इथे 1 जण बसला, इथे 1 जण बसला, इथे 2 बसले. म्हटलं मी तर खिचडी तर एवढी बनवून आलो आहे, आता काय करायचं. तो मोठा टेन्शन आहे की राहिली तर काय करायचं. पण मग आपल्याकडे असं भीमसेन नाही आहे की एखादा भीमसेन असला आणि तो येऊन बसला की मग काही चिंता नाही. आता लोक येवो की नसो येवो. आम्ही कॉलेजला जेव्हा प्रोग्राम घ्यायचो, संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेज भुसावळला आहे तिथे आम्ही इस्कॉन खिचडी आणि बटर हलवा, मागच्या वेळेस बघितला असेल तुम्ही, बटर हलवा, चिप्स आणि पापड असायचे उडदाचे, आणि लोणचं पण असायचं मुलांसाठी जरा फिश, आणि त्यांच्यासाठी असं अरेंजमेंट असायचे. आणि त्या प्रोग्रामला जर जास्त मुलं नाही आले तर जे आहेत मुलं त्यांना एवढा आनंद व्हायचा, अरे आज कमी लोक आहेत म्हणजे वास. आणि असे तुटून पडायचे. कारण तिथली ॲक्च्युअल प्रॉब्लेम असा होता ना, हॉस्टेलमध्ये पोरं राहायचे आणि मेस लावायचे ना, मेस तिथला खाणं त्यांना अजिबात आवडायचं नाही. आणि ते वाट बघायचे की कधी रविवार येतो आपला सत्संगला, पोरं वाट बघायचे. आणि मंगळवारचा आमचा प्रोग्राम असायचा मंदिरामध्ये, ती काही मुलं तिकडनं इकडे यायचे प्रोग्रामला, म्हणजे आता जुडले होते, जप करायला लागले होते, ते तिथे यायचे. प्रोग्राम झाला की शिल्लक किती राहतं ते बघायचे पोरं, आणि बकेटच्या बकेट भरून रात्री रिक्षात पकडून हॉस्टेलला जायचे. आणि रात्री हॉस्टेलला जाऊन पोचता पोचता 11 साडे 11 वाजायचे. हॉस्टेलला पोचल्यावर ते जायचे आणि प्रत्येक दरवाजा ठोकायला चालू करायचे, उठा रे प्रसाद आला आहे, प्रसाद आला आहे, प्रसाद आला आहे, इस्कॉनचा प्रसाद आला आहे. इस्कॉन प्रसाद म्हटल्यावर सगळे झोपेतून उठायचे, असे झोपेतून उठायचे. प्रसाद आला का, प्रसाद आला का, येऊन बसायचे ते. त्याच्या डोळ्यावर झोप आहे तरी पण तो प्रसाद घ्यायला येतात. खाण्याचे प्रॉब्लेम असतातच मुलांना, आणि काय माँ के हात की रोटी नसीब नाही बेचारे तो हॉस्टेलमध्ये. पण मग इस्कॉनचा प्रसाद स्पेशल प्रसाद असतो. इवन मॅक ज्याला आपण म्हणतो, ॲपलचे डायरेक्टर, ॲपलचे मालिक, काय नाव? हां स्टीव जॉब. हे एकदा एका मोठ्या भर सभेमध्ये एक ॲड्रेस देत होते, एक भाषण देत होते. त्याच्यामध्ये ते स्वतःचं कसं ते कशा परिस्थितीत मात करत आले, त्यांनी कसं हे सॉफ्टवेअरमध्ये कसं डेव्हलप केलं, त्याने कशी तरी मास्टरी मिळवली, हे ते सांगत होतं. त्यावेळेस ते म्हणत होते की मला खायलासुद्धा माझ्याकडे पैसे नसायचे, आणि त्याच्यामुळे बाजूलाच असणाऱ्या इस्कॉन मंदिरामध्ये मी जायचो आणि प्रसाद तिथे खायचो. तिथे प्रसाद खूप छान मिळायचा म्हणे. त्याच्यामुळे आम्ही आठवड्यातून तिथे जायचो, प्रसाद घ्यायचो आणि मग माझ्या कॉलेजला जायचो. प्रसाद खाऊन बुद्धी आलेली आहे म्हणून ॲपल बनलेलं आहे. तुम्ही पण असं काहीतरी बनवा, एखादा संत्रा, मोसंबी. भीमसेन तिथे होते.
किचनमध्ये रसोई म्हणून, कारण त्यांना खायला आवडायचं. आणि अर्जुन हे अर्जुनसारखा योद्धा, अर्जुनसारखा वीर पराक्रमी काय बनले? डान्सर बनले, डान्सर टीचर, बृहन्नळा. आणि ते कोण होते माहिती आहे? युनक म्हणजे छक्का. वास्तविक ते बनले छक्का. स्त्री त्याला उर्वशीचा शाप होता ना, त्या शापामुळे तो शाप इथे 1 वर्षासाठी वापरला गेला. ते संयमी तसे बनले होते. अशा पद्धतीने 5 पांडव तिथे आश्रय म्हणून काही ना काहीतरी सेवा करत होते. घोड्याची काळजी घेण्यासाठी नकुल सहदेव होते. अशा पद्धतीने ह्या विराट राजाच्या राज्यामध्ये राहिले. मोठी स्टोरी आहे विराट राजावर. आणि जेव्हा कौरवांच्या कळालं तेव्हा त्यांनी आक्रमण केलं. आणि युयुधान, साप्तकी, याच्यावर आपण पुढच्या वेळेस थोडी चर्चा करूया. युयुधान आणि विराट. साप्तकी हे फार पराक्रमी होते आणि भगवान कृष्णांच्या नारायणी सेनेमधले एक योद्धा होते. आणि ते अर्जुनाचे शिष्य होते. आणि सात्विकी लढताना जेव्हा बघायचे लोक, तेव्हा त्यांना वाटायचं की इथे अर्जुन युद्ध करतोय. हा पराक्रम सात्विकीचा होता, अर्जुनाच्या शिष्यांपैकी एक होता. तर अशा पद्धतीने हे महान योद्धा आहेत. आणि हे प्रत्येक योद्ध्याकडे ही विद्या होती. कुठली विद्या होती? शस्त्रविद्या होती प्लस शास्त्रविद्या होती. आज आपल्याकडे कुठली पण विद्या असो किंवा विद्या नसो, शास्त्राचं ज्ञान असणं गरजेचं आहे. भगवद्गीतेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून श्रवण केलं पाहिजे. हो की नाही? प्रत्येक क्लास बुडवला नाही पाहिजे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे ते प्रत्येकजण क्लाससाठी या आणि क्लास मिस नका करू. कोणाचा काही प्रश्न आहे आजच्या या सेशनबद्दल? आपण ज्याच्यावर चर्चा केली आज. एनी क्वेश्चन? येस. कोण कोणाकडे गेला होता? हां का लढले? नमक खाय, नमक खाय, नमक खाय, नमक. हां, नमक खाय. प्रत्येकजण आपापल्या वेगळ्या वेगळ्या हेतूने तिथे आला होता. कौरवांच्या साईडने जे पण आले होते ना, असं प्रेमाने कोणी आलेच नव्हते. पांडवांच्या साईडने पण आले होते ना, प्रत्येकाचे आपापसामध्ये प्रॉब्लेम्स होते आणि प्रत्येकजण आपापला हेतू घेऊन तिथे आला होता. आणि त्यात अश्वत्थामा, द्रोणाचार्य हे यांच्या कौरवांच्या पगारावर ते जगत होते. ब्राह्मण हा कधीच कोणाच्या अधीन नसतो. अधीन असलेला ब्राह्मण हा लाचार असतो. लाचार असणारा टीचर कधीच स्पष्टपणे बोलू शकत नाही. ट्युशनमध्ये जास्त पैसा घेणारा टीचर तेवढंच आणि तेच बोलेल जे त्या मुलासाठी आणि आईवडिलांना त्याच्या मुलाच्या आईवडिलांना चांगलं वाटेल. त्याला काय पाहिजे? त्याला विद्येशी मतलब आहे, त्याला पगारचं. म्हणून ब्राह्मण हे स्पष्टोक्त असतात, ते स्पष्ट बोलणारे असतात. का? ते कधीच कोणाचा फेवर कधीच स्वीकार करत नाही. भिक्षेवर राहतात ते. ऑफकोर्स फेवर आहे, पण एका व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये किंवा एका व्यक्तीचं त्यांच्यावर पगडा राहील असं त्यांचं ते असं कधीच ते लुचपत कधीच घेत नाही. पण द्रोणाचार्यांचं वागणं इथे या ठिकाणी असं होतं की ते त्यांच्यावर अवलंबून होते, कौरवांवर. आणि त्याच्यामुळे त्या कनेक्शनने त्यांना त्यांच्या बाजूने लढावं लागलं. आणि परिस्थिती काय पुढे जाऊन अशी तयार झाली होती की दुष्टधुम्न त्या साईडने गेले होते, जो अश्वत्थामाला द्रोणाचार्याला मारण्यासाठी जन्माला आला होता.
आणि त्यांचे काय आपापसामध्ये ऋणानुबंधाचे काय गुंतले होते, याचा कनेक्शन त्याच्याशी, त्याचा कनेक्शन याच्याशी, की जेणेकरून त्यांना त्याच्या पार्टीमध्ये जावं लागलं, अशा गोष्टी घडल्या. आणि शिवाय भीष्म पितामहाने त्यांना द्रोणाचार्यांना आपल्या याच्यामध्ये घेतलं होतं. भीष्म पितामहाने त्यांना बोलून घेतलं होतं की तुम्ही आमच्या साईडने या आणि यांना शिकवा. आणि त्याच्यामुळे ह्या राजगद्दीशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्यांना भाग केलं होतं. ते राजगद्दीशी, राजघराण्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत होते, ना की धर्माशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की जो व्यक्ती असे स्वतःचे आपापले मतं घेऊन जेव्हा येतो आहे किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीशी जर तो एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करत असेल धर्म वगळता, तर ते सगळ्यांचा नाश होईल. तिथे भीष्म का असे ना, मग जर त्याने अधर्माचा साथ घेतला असेल तर त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हे कृष्णाने दाखवून दिले. आणि बरेच बाकीचे पण असे कारणं होते की असं पण दुर्योधनाने कंपनी अधार्मिक सगळ्या लोकांना एकच ठिकाणी ठार करायचे होते. आणि भीष्म आणि द्रोणाचार्य जर कौरवांच्या बाजूने लढले नसते तर दुर्योधनाची हिंमत नसती अर्जुनाशी फाईट करण्याची. आणि म्हणून त्यांना सपोर्ट मिळावा म्हणून ते एक कारण होतं की ते त्यांच्या दुर्योधनाच्याच बाजूने लढले. समानता तर नव्हतीच दोघांमध्ये. का? कारण एका साईडला कृष्ण होते, भगवान आहेत. कृष्ण जर सोडले तर समानता नव्हती. कृष्ण सोडले तर समानता नव्हती. का? कारण एकटे भीष्म पुरेसे आहे सगळ्यांना नष्ट करण्यासाठी. कौरव आणि पांडव सगळ्यांना मारण्यासाठी एकटे भीष्म सफिशियंट आहे. भीष्मांना मारण्याची कोणाकडे योग्यता नाही आहे. त्यांना पाठबळ मिळावं, त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणूनच हे दोघे तिथे होते, भीष्म आणि द्रोण. भीष्म द्रोण प्रमुखतः. अजून का प्रश्न? येस. महाजन म्हणजे राजा रामकृष्ण महाजन असं नाही. महाजन म्हणजे महान जन आहेत, महान भक्त आहेत. ज्या 12 महाजनांचं वर्णन भागवतामध्ये येतं त्याच्यापैकी एकाचं नाव आहे, एक आहे भीष्म पितामह. मग जर भीष्म पिता महाजन आहेत, भगवंतांचे निस्सीम भक्तांपैकी एक आहेत, मग कृष्णाच्या विरुद्ध लढले कसे काय? कृष्णावर बाण मारत आहेत आणि कृष्णानं रक्त बंबाळ करत आहेत. कसं करत आहे? का करतात ते? हां, ते ऐकण्यासाठी पुढच्याच क्लासला यावं लागेल. जामनेरला या असतो किंवा कडेवर असतो आणि ते मुलगा काय करतो असं केसात हात टाकतो आणि कधी कधी तो दूध पिता पिता आईच्या फटकन मारतो. हे तो तुम्ही पण आईला कधी राग नाही येत. त्याचे नखं वाढलेले असतात, कधी कधी आईच्या नाकात पण घुसवतो तो. होतं की नाही असं? पण तरी पण आईला राग नाही येत. का? शैतानी करतोय मुलगा, पण कसा आहे? मस्ती करतोय. त्यांनी नखांनी जरी ओरबडलं ना तरी त्याला प्रेम म्हटलं जातं. त्यासाठी उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये की जसं एखादी प्रियसी प्रियकराचे नखाचे ओरखडे करतात तेव्हा कधी कधी त्याला दाताने चावा घेते, पण तो चावा किंवा ते ओरखडे त्याला हे आल्हाददायक आनंददायक वाटतात, भलेही रक्त निघेल तरीसुद्धा. तसंच हे जेव्हा भीष्म पितामह बाण मारत होते कृष्णांना त्यावेळेस ते बाण जणू काय ते पुष्प फेकतायत कृष्णांकडे असा त्याचा आभास होत होता भगवान कृष्णांना. कारण त्यांचं प्रेम तेवढं उत्कट होतं आणि ते त्या साईडली लढवून कृष्णांची सेवाच करत होते. कारण कृष्ण इथे कशासाठी आलेले आहेत? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना करण्यासाठी आलेत आणि म्हणून या अधर्मांना सगळ्यांना नष्ट करण्यासाठी होलसेल एकत्र सगळ्यांना मारण्याचं प्लॅनिंग कृष्णाने केलं होतं. इकडे तिकडे कुठे फिरणार पूर्ण पृथ्वीवर? सगळ्यांना एकत्र जमा करून घेतले आणि सगळं सफाई. कृष्ण म्हणून याला म्हणतात सुप्रीम गव्हर्नमेंट, सुप्रीम म्युन्सिपाल्टी. सगळं साफसफाई केली त्याने. ठीक आहे, ओके. हां, वा, हां, खूप छान प्रश्न आहे तुमचा शास्त्र. असेच प्रश्न मी लहानपणी विचारायचो आजीला. मग ती आजी काय लहान लोक
जुने लोक काय असे उदाहरण त्याचे माहिती आहे का? शास्त्र, शास्त्र म्हणतं असं ना, असं नाही शास्त्र असं म्हणतं. मी विचारायचो की शास्त्र म्हणजे काय नक्की? ते बोलत तुला नाही प्रश्न आले, जा गुपचूप बैस. मग चूप केलं त्यांना, आम्हाला प्रश्न विचारणं बंद केलं. मग आम्ही मग प्रेमाने कधी कधी लोक सांगायचे चांगली मुलं प्रश्न नाही विचारत. मग आम्ही म्हणत अच्छा आम्ही चांगले, मग प्रश्न नाही विचारायचे. असं झालं ना. पण शास्त्र म्हणजे काय? शास्त्र म्हणजे ॲक्च्युली शास्त्र नावाचा एक ग्रंथ पण आहे. 6 प्रकारचे शास्त्र आहेत. मुख्य जे आपले शास्त्र आहे ते वेद आहेत. शास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये मूल्यांचं ज्ञान आहे आणि वर्तणुकीचं ज्ञान आहे, जीवन जगण्याचं आणि जीवनाचा उद्देश साध्य करण्याचं ज्ञान आहे, त्याला शास्त्र म्हणतात. आणि सगळ्यात प्रथम येणारे शास्त्र म्हणजे वेद आहेत आपल्यासाठी, जे भगवंतांच्याच मुखातून आलेले आहेत, भगवंताच्या श्वासातून आलेले आहेत. जे प्रथम जीव जे या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा जे आहेत त्यांना ते पहिल्यांदा प्राप्त झाले आणि ब्रह्माजींपासून पुढे या पृथ्वीवर ते प्रकट झाले. वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. मग त्याच्यामध्ये काय आहे? एक वेद पहिल्यांदा एकच होता, अथर्ववेद. त्याला लोकांना चांगल्या पद्धतीने वाचता यावं म्हणून त्याचे कॅटेगरीज, त्याचे भाग तयार केले, त्याचे 4 भाग तयार केले. मग ते 4 वेद तयार झाले. कुठले? यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद. 4 त्यांनी विभागणी केली, 4 वेद तयार केले. त्या वेदांचं अजून त्यांनी विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये वेदांत सूत्र तयार झाले. जे फार बुद्धिमान लोक केवळ सूत्र फॉर्ममध्ये वाचतील आणि लक्षात घेतील, त्यांना एक्सप्लेनेशनची गरज नाही, तात्पर्याची गरज नाही. ते फक्त एक श्लोक ओळ वाचतील आणि त्यांना समजेल हां शॉर्ट फॉर्ममध्ये असं वेदांत सूत्र तयार केलं. मग त्याचे अजून ते ज्ञान समजण्यासाठी अजून त्याच्यामध्ये पुराणांची रचना केली. मग 18 पुराण तयार झाले. त्या 18 पुराणांमध्ये काही लोक जे असे असतील की ज्यांना समजायला सत्वगुणातले लोक असतील, त्यांना समजण्यासाठी ते थोडे बुद्धिमान असतील, त्यांच्यासाठी 6 शास्त्र वेगळे. जे रजोगुणातले लोक आहेत त्यांच्यासाठी 6 पुराणं. रजोगुणातले लोक आहेत त्यासाठी अजून 6 पुराणं वेगळे. आणि जे तमोगुणातले लोक आहेत त्यांच्यासाठी अजून 6 पुराणे वेगळे. 6 18 पुराणं आहेत. बघा, संगीत पण ऐकण्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. काही लोकांना संगीत कसं आवडतो? डब्बा संगीत असतो, डब्बा संगीत माहिती तुम्हाला. ते ऐकतीलच असे एकदम असे जे लग्नामध्ये किंवा असे कुठे ते गायलं जातं, जिथे डबे वाजवले जातात किंवा असं काहीतरी ढोल ताशे आणि त्याचं एकदम गावठी एकदम असं डान्स होतो दारू पिऊन अशा पद्धतीने. आणि काहींचे संगीत जे असतात ते असे एकदम रजगुणी असतात, ते ढिंग 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 रंबासंबा त्यांच्यामध्ये ते असतं एकदम ड्रम आणि हे सगळं ड्रम सेट वगैरे. आणि काहींचे सात्विक संगीत ज्यांना आवडतं कसे एकदम त्यांना फ्ल्यूट्स बासरीचा सुगंध त्यांना धून आवडेल आणि शांतपणे कीर्तन त्यांना आवडेल. त्यामुळे वा, लक्षात आलं संगीत किती प्रकारचे असतात? 3 गुणांमध्ये असतात, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. तसे सगळ्याच लोकांना तमोगुणातले शास्त्र नाही आवडणार, काही लोकांना सत्वगुणातले नाही आवडणार, त्यांना रजगुण पाहिजे, त्यांना काहीतरी प्राप्त करायचं आहे. तर अशा पद्धतीने लोकांच्या योग्यतेनुसार ती शास्त्रांची विभागणी केली आहे, जेणेकरून त्यांना समजेल. मग हे शास्त्र 18 पुराणं, त्याच्यानंतर 6 प्रकारचे शास्त्र अजून तयार केले. त्याच्यानंतर अजून कलियुगातल्या लोकांचा विचार करून हे बघितलं की कलियुगातले लोक हे अतिशय कमी बुद्धीचे असतील, त्यांना गोष्टी रूपाने सांगणं सोपं जाईल म्हणून त्यांनी इतिहासाची रचना केली. रामायण आणि महाभारत यांची रचना केली. याला हिस्ट्री म्हणतात, इतिहास म्हणतात. आणि मग हे एवढं सगळं आपल्याकडे मिळालं. आणि मग त्या महाभारतामध्येच भगवद्गीता येते. आणि एवढं सगळं लिहिल्यानंतर व्यासदेवांना थोडीशी चिंता होती की मी अजून काहीतरी राहिलं माझ्याकडून लिहिणं, अजून राहिलं, असं राहिलं. मग त्यांचे गुरु आले, त्यांनी सांगितलं की श्रीमद भागवतम लिहिणं राहून गेलं, जे सगळ्या शास्त्रांचा सार आहे. आणि म्हणून त्यांनी श्रीमद भागवतम लिहिलं आणि ते श्रीमद भागवत. मग कलियुगामध्ये सगळ्यात बेस्ट शास्त्र म्हणजे काय आहे? ज्ञान देण्याचं माध्यम काय आहे? सगळ्यात बेस्ट आणि सोपं आणि कमीत कमी वाचून समजेल मुख्य अर्थ ते म्हणजे भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. एवढं वाचलं तरी जीवन सार्थक. बाकी वाचायचं असेल वाचू शकता, हरकत नाही.
पण भगवद्गीता आणि भागवतम वाचलं तर जीवनाचं सार्थक भगवद्गीता जाण्यासाठी एवढं सफिशियंट. ठीक आहे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की श्री श्री राधा मुरलीधर भगवान की जय. समवेत भक्तवृंद की जय. आज कोण कोण पहिल्यांदा आले प्रोग्रामसाठी इथे? हात वर करा. आल्यावर तर यांना आपण यांचं पण स्वागत करूया आपल्या पारंपरिक पद्धतीने 3 वेळा मोठ्याने हरिबोल म्हणून. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. खूप खूप